भारतीय जनता पार्टीचे असणारे दिग्गज राजकीय नेते पंकजा मुंडे यांचा व्हिडिओ मी खरं तर घेऊन आलोय. हा व्हिडिओ ऍक्च्युली जुना आहे, परंतु हा लोकांसमोर येणं अत्यंत गरजेचं होतं. विषय जातीचं येत नाही, विषय धर्माचा येत नाही, परंतु हे राजकीय नेते जे समाजाला अक्कल देतात, जे मतदारांना ज्ञान पाजतात, जे लोकांना सांगतात की जातीवाद करू नका, आणि स्वतः पंकजा मुंडे जातीवाद करतात. पंकजा मुंडे एका सभास्थळी गेलेल्या आहेत. त्या व्यासपीठावरती त्या बसलेल्या आहेत आणि त्यांच्या गळ्यामध्ये ऍक्च्युली पहिले काही पंचे पडलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यांचाच एक कार्यकर्ता त्यांच्या गळ्यामध्ये एक भगवा पंचा ठेवतोय. पहा, बाकीचे पंचे गळ्यामध्ये ठेवणाऱ्या पंकजा मुंडे भगवा पंचा स्वतःच्या हातानं काढून खाली टाकण्याचा प्रयत्न करतात. भगव्या रंगाचं तुम्ही अस्तित्व कोणीच संपू शकत नाही. जगाच्या पाठीवर बी असा कोणी आला नाही का जो भगव्याचं अस्तित्व संपू शकतो. त्याच्यामुळं अशी चुकीचे कामं तुमच्यासारख्या एका बड्या राजकीय नेत्यांकडून हो याची आम्हाला अपेक्षा नव्हती. या घटनेचा सर्वप्रथम मी जाहीर निषेध करतो. पंकजाताई, या व्हिडिओच्या माध्यमातून ज्यावेळेस ही परिस्थिती सामान्य लोक पाहतील ना, तर तुमचं वागणं चालणं बोलणं काय आहे ह्या गोष्टी सर्व स्पष्ट होतात बरं का. म्हणजे बोलणं राजहंसाचं आणि वागणं गिधाडाचं ही परिस्थिती सेम तुम्हाला लागू होती जे तुम्ही वागलात. या गोष्टीचा मी सर्वप्रथम सकल हिंदू बांधवांच्या वतीनं जाहीर निषेध करतो. अशा पद्धतीचं कृत्य, भला हा व्हिडिओ कधीचा बी असू दे, पण लोकांसमोर जाणं गरजेचं आहे. का? कारण हिंदुत्वाच्या नावावरती मतांचं भीक मागण्याचं काम इथून पाठीमागं तुम्ही केलं. हिंदू लोकांनी तुम्हाला मतदान केलं नाही. तुम्ही कोण आहात? हिंदू नाही तुम्ही,